हॅलो हॅलो, आवाज येतोय माझा सगळ्यांना? स्क्रीन दिसते, आवाज येतोय? ओके, चालेल. चला आपण स्टार्ट करूया. ओके, पहिल्यांदा मला सांगा, मल्टिपल्स म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? असे नंबर्सचे 5 असे नंबर्स कोणत्याही नंबरच्या टेबल मध्ये येतात. 5 चे मल्टिपल्स कुठले आहे सांगा? 5, 10, 5, 10, 15, 10, 10, 15, 25, 30. 15, 25. सगळ्यांना माहित आहे? येस सर. हो सर. 12 चे 12 चे 12, 24, 36, 48, 36, 48, 60, 36, 72, 48 वगैरे वगैरे. ओके, 14 चे 14, 28, 42, 56, 70, 84. बरोबर आहे? हो सर. ओके, जनरली हा शब्द सगळ्यांना माहित आहे. मल्टिपल्स म्हणजे काय ते सगळ्यांना समजलं, माहित आहे. हो सर. बरोबर आहे ना? ओके, आणि फॅक्टर्स म्हणजे काय असतात? असे नंबर्स यांचे टेबलमध्ये डिव्हिजिबल आहे. नंबर येतो. 12 हा नंबर डिव्हिजिबल आहे. कुठल्या नंबरने डिव्हिजिबल? पहिला फॅक्टर कुठला आहे सांगा? 1, 1. दुसरा 2, 2, 3, 3, 4, 6, 12. 12. ओके, याचे 1, 2, 1, 2, 3, 3, 4, 6, 8, 24, 8, 12, 12, 24. 24, 60 चे 1, 2, 1, 2, 3, 3, 4, 5, 6, 10, 10, 15, 10, 12, 15, 15, 20, 30, 20, 30, 60. हे दोन्ही माहित आहेत सगळ्यांना. फॅक्टर्स म्हणजे काय आणि मल्टिपल्स म्हणजे काय माहित आहे सगळ्यांना. ओके, काय कोणाला प्रॉब्लेम नाही आहे? बरोबर. ओके, तर आज आपण काय करणार आहोत सांगा? सगळं मी काय केलं, सगळ्यांना एकत्र केलं. 6वी 7वी 8वी सगळ्यांना एकत्र केलं. ओके, सगळे जॉईन झाले का माहित नाही झालेत. ओके, तर जनरली काय करूया सांगा, पहिल्यांदा आपण सगळं बेसिक घेणार आहोत आणि दुसरा जो लेक्चर असणार तो फक्त 7वी आणि 8वी साठी असणार, ज्याच्यामध्ये आपण वर्ड्स प्रॉब्लेम घेणार आहोत. कारण काय होते सांगा, मुलांना जमत नाही. एलसीएम केव्हा वापरायचा आहे, एचसीएफ केव्हा वापरायचा आहे माहित नसतं. मग त्याच्यासाठी आपण काय करणार सांगा, दुसऱ्या लेक्चरमध्ये वर्ड प्रॉब्लेम घेणार. हे 6वी साठी आपल्याला काय नाही सांगा, गरज नाही. पण आज जे आपण सगळं बघणार ना, ते सगळ्यांसाठी काय सांगा उपयोगी आहे. एकदम एकदम परफेक्ट करण्याचा मी प्रयत्न करेन. ओके, तर पहिल्यांदा आपण काय बघूया सांगा. समजा मी 12 चे फॅक्टर्स काढले. 12 चे फॅक्टर्स कुठले कुठले येतात सांगा? 1, 2, 3, 4, 6, 12. 1, 2, 3, 4 आणि कुठला 6 येतो आणि 12 येतो. बरोबर आहे. मी समजा 15 चे काढले. 1, 3, 5, 15. 1, 3, 5, 15. ओके, दोन नंबर्स आपण घेतले. पहिल्यांदा आपण काय बघणार सांगा, याचे आपण फॅक्टर्स काढले. बरोबर आहे ना? या दोन नंबरचे मी काय केले सांगा, फॅक्टर्स काढले. ओके, आता पहिल्यांदा आपण एसटीएफ बघणार. एसटीएफ म्हणजे काय सांगा? हायेस्ट कॉमन फॅक्टर. हायेस्ट कॉमन फॅक्टर. त्याला आणि काय म्हणतात कोणाला माहित आहे? डी. GCD. किंवा आणि काय काय पुस्तकामध्ये असं पण वापरतात, जीसीएफ. म्हणजे काय? जीसीडी म्हणजे काय आणि जीसीएफ म्हणजे काय? ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर, ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर. फॅक्टर. ओके, आता इथे बघा, पहिल्यांदा आपण काय बघतोय सांगा, एचसीएफ बघतोय. ओके, एचसीएफ बघण्यासाठी मी काय केलं सांगा, सगळे फॅक्टर्स त्याचे काय केले, घेतलेले आहे. ओके, आता याचे हा फॅक्टर आहे, हा फॅक्टर आहे, हा आहे, सगळे मी फॅक्टर्स काढलेले आहेत. ओके, आता याच्यातला दोघांमधला ग्रेटेस्ट कुठला आहे, तो आपला हायेस्ट कॉमन फॅक्टर दोघांमध्ये कुठला आहे? 3 आहे. दोघांमध्ये कॉमन काय सांगा, हायेस्ट काय सांगा, 3 आहे. त्यामुळे याचं एचसीएफ काय होणार सांगा, 3 येणार. क्लिअर समजलं? हे कसं काढायचं ते वगैरे आपण बघणार. फक्त सध्या आपण बेसिक बघतोय सगळं. ओके, समजा मी तुम्हाला नंबर दिले 20 आणि समजा 24 दिला, तर याचे पहिल्यांदा सगळे फॅक्टर्स आपण बघूया. कुठले कुठले येतात सांगा.
1 येऊ शकतं, 2, 2, 4, 5, 5, 10, 20. 20. ओके, याचे जर आपण बघितले तर काय होते सांगा. 1, 1, 2, 2, 3, 3, 4, 4, 6, 8, 12, 24. 12, 24. ओके. आता याचे आणि याचे जर आपण बघितलं तर दोघांमध्ये कॉमन बघा कुठले कुठले आहेत सांगा. हा कॉमन आहे, हा कॉमन आहे, हा कॉमन आहे, हा कॉमन आहे, आणि कुठला कॉमन आहे का? नाही. 1 कॉमन प्रत्येकामध्ये असतो. ओके, त्यामुळे याच्यामधले जर कॉमन फॅक्टर आपण बघितले तर 3 आहेत बघा. 1, 2, 4, 1, 2, 4. त्याच्यातला हायएस्ट कुठला आहे सांगा. 4, 4 आहे. त्यामुळे काय होणार सांगा याचं. HCF 4. एक्सएफ काय येणार सांगा. 4 येणार. क्लिअर समजतंय. ओके, आणि एक सिंपल उदाहरण घ्या. समजा मी काय घेतलं सांगा. 8 आणि 12 घेतला. 8 चे कुठले येतात सांगा. 1, 2, 4, 8. 2, 4, 8. 4 आणि 8. याचे पण काय होतं सांगा. 1, 1, 2, 2, 3, 3, 4, 4, 3, 6, 12. 12. आणि 6 आणि 12. बरोबर आहे. याच्यामध्ये सुद्धा बघितलं तर काय सांगा. हे 3 कॉमन आहे. त्यामुळे काय असणार सांगा. हे काय असणार त्याचा एचसीएफ काय असणार सांगा. 4. 4 असणार. ओके, आता थोडेसे मी नंबर मोठे घेतो. समजा आपण नंबर घेतला 28. ओके, आणि दुसरा नंबर घेतला समजा 68. त्याचे काय काय येतात सांगा. 1 येऊ शकतो, 1, 2 2, येऊ शकतो, 4, 7, 4 येऊ शकतो, 4, येऊ शकतो, 7, 7, 14, 14, 28. 20, 14, 28. बरोबर आहे ना. हो सर. ओके, आता याचे सांगा मला. 1, 2, 1, 2, 4, 3 येतोय का. नाही. नाही येत. नाही. ओके, पुढे 4, 4. ओके, 4 येतो ना. येतो. ओके, पुढे 6, 7, 7 येतो का. नाही येत. 8 येतो का. नाही. नाही. 9, नाही सर. 11, 12, 17, 13, 14, 15 काय येत नाही ना. नाही सर. नाही. डायरेक्टली 17 येतो. ओके, नंतर 34, 68. 4 आणि 68. बरोबर. तर सगळे आपल्याला तेच नंबर मिळतात. सगळ्यांचं काय ते सांगा. 4च येते ना. त्याचं पण काय आहे सांगा. कॉमन 4च आहे. बरोबर आहे. हो हो सर. ओके, तर अनेक देतो आणि आपण पुढे चालू करूया. म्हणजे वेगळी मेथड टाकू ना. ही फक्त समजण्यासाठी तुम्हाला. मी काय करतो सांगा. सगळे फॅक्टर्स काढतो आणि त्याच्यातला ग्रेटेस्ट हायएस्ट कुठला आहे तो घेतो. ग्रेटेस्ट किंवा हायएस्ट आपण काय करतो घेतो. तिथे समजा मी नंबर दुसरा नंबर घेतो. ओके, त्याचे फॅक्टर काय येणार सांगा. 1 येणार, 2 येणार, 3 येतो का बघा. हो 3 सर. येतो, 3 हो सर. येतो, 4 पण येतो, 5 येणार नाही, 6, 6. 8 येतो नाही, 7 येतो, 7 येतो. हो सर. 12, 7, 24. 8. 8 नाही येत. 8 नाही येत. सॉरी. 12 येतो. 12. हो सर. 12 येतो. ओके, 13, 14. 14 येतो. 14 येतो. 14. 14 आणि कुठला येतो. 15, 16, 17, 18, 19, 20, 28. 20. 21. 21 येतो. 21. 21 येतो. 4. ओके, 28 पण येतो बहुतेक. 28. हो. ओके, त्याच्या पुढे कुठला येतो आपला. 42. 42 येतो. ओके, 84. 84. 84. 84 येतो. ओके, आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर काय सांगा. 28. 28 याच्यामध्ये 28 येणार. 28 त्याच्यामध्ये त्याचा एचसीएफ काय येणार सांगा. 28. 28. पण ही आपल्याला काय वाटतं सांगा. लेंदी मेथड नाही वाटत तुम्हाला. लागतो सर. हा, ही मेथड कशी वाटते वाटते सर. सांगा. लेंदी मेथड वाटते.
मग त्याच्यापेक्षा आपण दुसरी कुठली तरी एक मेथड बघूया. ओके, तर त्याच्यासाठी आपण काय करणार सांगा इथे, हे समजलं ना, एचटीएफ म्हणजे थोडक्यात काय ते सगळ्यांना समजलं. हो सर. हा, म्हणजे आपण काय करणार त्याचे सगळे मल्टिपल्स बघणार, फॅक्टर्स बघणार. ओके, आणि फॅक्टर्स मधला हायएस्ट कुठला आहे, ग्रेटेस्ट कुठला आहे, ती त्याची काय असते सांगा, एचटीएफ असते. क्लिअर सगळ्यांना? हो सर. क्लिअर? हो सर. ओके, तर आता समजा आपल्याला काय करायचंय, पहिला नंबर घेतला समजा मी सिंपल समजा 12 घेतला आणि दुसरा समजा आपण 16 घेऊया. तर याचे मी प्राईम फॅक्टर्स काढणार आहे. मगाशी कसे सगळेच फॅक्टर्स बघत होता आपण, मला आता फक्त काय पाहिजे सांगा, प्राईम फॅक्टर्स आहे. प्राईम म्हणजे लक्षात आलं ना, सगळे हो. नंबर मला तिथे प्राईम असायला पाहिजे. नंबर 1 आपण धरत नाही, 1 प्राईम नाही आहे, त्यामुळे 1 हा प्रत्येक नंबरचा फॅक्टर असतोच. ओके, हे मी असं लिहू शकतो का बघा, 2 into 6, पण हा प्राईम फॅक्टर झाला का? नाही सर. नाही. मग ते मी काय करणार सांगा, 2 into 2 into 3. ओके, आता सगळे आपल्याला काय मिळाले सांगा, प्राईम फॅक्टर्स मिळाले. बरोबर आहे? हो सर. हॅलो, आता दुसरं काय घेणार सांगा, मी याचं 2 into मी काय करू शकतो, 8 घेतो. पण 8 हा फॅक्टर्स आहे का, प्राईम फॅक्टर आहे का? नाही. तुम्ही काय करणार सांगा, 2 into 4. 2 मी काय लिहिणार सांगा, 2 into 2. आता बघा याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर 16 येतं काय बघा. हो सर येतो. ओके, आता मगाशी जर आपण मगाच्या मेथडने गेलो असतो तर काय झालं असतं सांगा, इथे मला याचे सगळे काय करावे लागले असते, फॅक्टर झालं. कुठले कुठले सांगा, 1 2 3 4 6 आणि 12. बरोबर आहे? आणि काय केलं असतं मी, याचं पण काढावं लागलं असते. 1 2 3 येतं का? नाही. 4 आणि कुठलं येतं, 8. राहिलं कुठलं माझं याच्यातलं? नाही राहिलं. बरोबर आहे? मग आपण डायरेक्टली काय सांगायचो, असं काढायचं. म्हणजे याचं काय असं सांगा, एचटीएफ आहे का. आता इथे काय करायचं बघा, आपण सगळे प्राईम फॅक्टर काढल्यानंतर याच्यामधला कॉमन कुठे आहे, दोघांमध्ये कॉमन काय ते घ्यायचं. त्याच्यामध्ये काय कॉमन आहे, दोघांमध्ये 2 आहे, ते पण लिहायचं आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे आपल्याला काय मिळतं सांगा, 4. एचटीएफ मिळतं. क्लिअर? हो सर. क्लिअर सगळ्यांना? आता हे कॉमन आहे का 3 आणि इथे आहे का, 3 नाही आहे. ओके, त्यामुळे तो आपण काय करणार नाही, कन्सिडर करणार नाही. सगळ्यांना समजलंय? हो सर. ओके, आणि मी तुम्हाला 2 उदाहरण देतो. आपण याच्या पहिल्यांदा काय करूया सांगा, हे बेस पहिला परफेक्ट करूया आणि त्याच्यानंतर आपण 7वी 8वी साठी वेगळे वर्ड प्रॉब्लेम पण घेणार आहे. कारण मुलं कन्फ्यूज असतात, एलसीएफ केव्हा काढायचा, एचसीएफ केव्हा काढायचा वगैरे कन्फ्यूज असतात. ओके, त्याच्यासाठी आपण काय करणार सांगा, आणि एक दुसरी मेथड पण सांगेल तुम्हाला, पण पहिल्यांदा आपण सगळं हे क्लिअर हे नको, नंतर आपण बघणार. आता समजा मी तुम्हाला नंबर दिले 20 समजा 6 घेऊया आणि 64. किती वेळ देऊ तुम्हाला? फॅक्टर्स 1 काढायचे, आधी प्राईम फॅक्टर्स काढायचे. 2 into 13. 2 into 30. अरे रे सॉरी, एवढा सिम्पल आला. ओके चलो, असू दे मग. चला याचे 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2. किती वेळा होणार सांगा? 6. बरोबर. हो सर. ओके, आता एचसीएफ किती असणार सांगा पटकन. 4. 2. काय असणार बघा, दोघांमध्ये कॉमन काय सांगा, 2 आहे, म्हणजे त्याचं काय होणार सांगा, एचसीएफ किती होणार सांगा, 2 होणार आहे. ओके, सिम्पल आहे बघा. मी दुसरा नंबर देतो बघा, हे एकदम हे होतं आपलं, समजा 48 आणि 64 घेऊया. आपणच करूया सगळे मिळून. काय तुम्ही करणार आहे, मला सांगून करूया काय तुम्ही करणार आहे? तुम्हाला सांगून करतो सर. झालं. याचं काय होणार फॅक्टर सांगा, 2 into 24. 24चं काय होणार सांगा, 2 into 12. 12चं काय होणार सांगा, 2 into 6. 6चं काय होणार सांगा, 6चं काय होणार सांगा, 3 into 2 होणार. बरोबर आहे? हो सर. बरोबर आहे. ओके, याचं आपण लिहिलंय, काय लिहिलंय सांगा, 5 वेळा. बरोबर आहे? ओके, आता इथे काय करणार सांगा, इथे मी काय करणार सांगा, दोघांमध्ये कॉमन काय आहे, हे पण कॉमन आहे, हे पण कॉमन आहे आणि कॉमन.
4 कॉमन आहेत म्हणजे काय होणार सांगा? किती होणार? 16. 16. कोणाला काय डाऊट आहे का याच्यामध्ये? नाही सर. नाही सर. एकदम सिंपल आहे बघा. फक्त काय करायचं सांगा, फॅक्टर्स जे म्हणजे कॉमन आहेत ना, प्राईम नंबर्स कुठले, प्राईम फॅक्टर्स कुठले कॉमन आहेत ते घ्यायचे आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. दोघांमध्ये कॉमन जायला पाहिजे आणि त्याच्यावरूनच आपल्याला काय मिळतं सांगा? HCF मिळतं. ओके, क्लिअर? मी रेकॉर्डिंग चालू केलं. ओके, चला नेक्स्ट. समजा आपल्याला काय दिले सांगा? 3 नंबर दिले. समजा 28, 64 आणि समजा आपल्याला 84 दिला. तर आपल्याला काढता येईल का? हो सर. हॅलो. चला काय करूया, हो. परत याचे फॅक्टर्स पाहूया. काय येतात समजा 28 चे काय येतात? 2 into 7. 2 into 4 येतात. 214 येतात. 14 चे काय होणार सांगा? 2 into 7. आता सगळे प्राईम नंबर्स आहेत ना सगळे, बरोबर आहे ना? आणि होणार का? नाही होणार. सर 4 आहे. फॅक्टर्स म्हणजे असे पाहिजे, प्राईम नंबर पाहिजे. हो येणार का इथे? नाही सर प्राईम नंबर आहे का? हो नंबर आहे ना? हा, HCF सांगते. ओके. नाही, 2 मिनिट. इथे बघा मी काय करणार सांगा, हे 5 वेळा मगाशी पण लिहिलेलं. ओके, 84 कसं करणार आपण? 42 into 2 केलं, बरोबर? 42 चं काय होणार? 21 होणार. हा, 64 ला 6 वेळा. किती वेळा? 6. हा, ओके सॉरी. ओके, इथे काय झालं सांगा? किती आलं? 42, 21 आपण कसं लिहिणार? 3 into 7 झालं, बरोबर? हो सर. ओके, आता इथे जर बघितलं तर काय सांगा, आता 3 नंबर दिलेले आहेत, मग तिन्ही मध्ये कॉमन असायला पाहिजे, तो नंबर आपण घेणार. इथे पण काय सांगा, 1, 2, 3 तिन्ही मध्ये काय आहेत बघा? 3 आहेत, सेम आहे. त्याचं काय ना सांगा? LCF काय ना सांगा? सर काय बोल काय नाही बोल सर. समजलं ना? 3 नंबर द्या, 4 नंबर द्या, काही फरक पडत नाही. कॉमन आहे तेवढेच घ्यायचे प्राईम फॅक्टर. ओके, नंतर नेक्स्ट घ्या बघा. सर पण असं नाही का चालणार, जर तिन्हीपैकी कुठल्या तरी 2च ह्याच्यात आहेत पण सेम आहेत? तिन्ही पैकी 2च असेल तर सेम आहे असं होणार नाही. होणार तो त्याच्यामध्ये कसा होणार? तिसऱ्याचाही कसा होणार तो? सर ते LCM ला घ्यायचं असतं. हा, सॉरी नाही, दोघांमध्ये पण चालेल, बरोबर. कारण हा नंबर काय होते सांगा? 2 मिनिट. 3 मध्ये करताना हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. इथे बघा, याचं जर समजा घेतलं, ओके, कारण याचा फो आहे बघा. फोने याला फो काय होतं? हा डिव्हिजिबल बाय 4 आहे, बरोबर आहे? 28 हा डिव्हिजिबल बाय काय सांगा? 4 आहे. ओके, आता समजा मी काय घेतलं सांगा, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये 7 कॉमन आहे बघ. ओके, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये 7 कॉमन आहे. आता हा जर मी घेतला तर किती होते सांगा? याचं काय होते सांगा? 7 into 4 किती होतं? 28. 20. ओके, आता समजा आपण काय घेतला, हा आपला काय सांगा फॅक्टर्स घेतला तर होईल का? नाही. होणार का? नाही होणार आहे, कारण याला ते 64 ने नाही होणार आहे. ते आपण LCM मध्ये बघणार, LCM मध्ये बघणार आहे. ओके, त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे सांगा? कॉमन असा, कारण फॅक्टर बघतो ना. फॅक्टर म्हणजे काय असायला पाहिजे सांगा? डिव्हिजिबल बाय त्या नंबरने असायला पाहिजे. आता हा 7 हा डिव्हिजिबल बाय 28 इज डिव्हिजिबल बाय 7, पण 64 डिव्हिजिबल बाय 7 आहे का? घेतला तर तो नाहीये. त्यामुळे आपण हे SCF काढताना फक्त काय करणार सांगा? कॉमन जे आहे तेवढंच घेणार. इन द क्लिअर? पुढे हो सर. विचारलेलं का? ओके, हो सर. समजा मी नंबर दिला 64, 144 आणि 72. तुम्ही काढा आणि आन्सर सांगा, मग आपण बघूया. याचं आपलं आलेलं आहे ऑलरेडी.
सर 80 येणार. चला स्टार्ट करूया. स्टार्ट करूया. हा ओके. याचं काय होणार सांगा. 72 इंटू 2 बरोबर आहे. ओके. 72 म्हणजे कसं लिहिणार सांगा आपण. 36 इंटू 2 बरोबर आहे. 36 म्हणजे काय लिहिणार 18 इंटू 2. 18 कसं लिहिणार 9 इंटू 2 आणि 9 कसं लिहिणार मी 3 इंटू 3 बरोबर. हो सर. ओके. नंतर इथे बघा 72 म्हणजे कसं लिहिणार आपण 36 इंटू 2 बरोबर आहे. 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. 2 मिनिट 36 बाय 2 झालं. नंतर काय करणार 18 बाय 2. ओके. 18 म्हणजे काय होणार सांगा 9 बाय 2 बरोबर आहे. हो सर. ओके. 18 कसं सांगितलेलं मग अशी कोणी सांगतं. इथे बघा कॉमन काय सांगा 2 8 सांगितलेलं. 8 सांगितलं. इथे बघा 3 वेळा कॉमन आहे बघा 2 इंटू 2 इंटू 2 काय ना सांगा 8. काय ना 8. त्याच्यावर आणि घ्यायला पाहिजेत का आता समजलंय. समजलं सर. ओके. तर काही प्रॉपर्टीज आपण याच्या बघणार म्हणजे कसं बाबा इझिली आपल्याला काढता येतील ना ते आपण बघूया याच्यामध्ये. त्याच्यासाठी मी काही उदाहरणं देतो बघा. समजा मी तुम्हाला नंबर दिले 8 आणि 10 काय आला काय 5 पेज. ओके. मोठ्याने बोल की रे. चुकलंय माझं काय चुकलंय नाही. चला जाऊ पुढे. समजा हे नंबर कसे वाटतात बघा तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिसतंय. ते दोघं इव्हन नंबर्स आहे. इव्हन नंबर आहेत आणि दुसरं काय सांगू शकतो आणि काय कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर आहे. ओके. दोन्ही नंबर काय आहेत सांगा कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर आहे. आता याचे जर आपण फॅक्टर्स पाडले तर कसे येणार सांगा 2 इंटू 2 इंटू 2 बरोबर आहे. हो सर. 2 into ते काढले तर काय होणार सांगा 2 इंटू सर कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबरचा HCF 2 मिनिट आपण बघूया केले सगळं प्रूव्ह करूया आपण. इथे काय असतंय सांगा इथे दोन्हीकडे 2 2 आहे. एसटीएफ काय आहे ना सांगा त्याचा 2. ओके. मी समजा 2 नंबर घेतो 72 आणि समजा 74. हे पण काय कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहे. हो. ओके. याचं जर आपण बघितलं तर काय होतं बरोबर आहे माझं. हो सर. ओके बरोबर. हो सर. इथे काय होणार सांगा किती होतं 2 मल्टिप्लाय बाय 37. 37 हा काय सांगा प्राईम नंबर आहे. हो सर. ओके. आता इथे पण बघा काय आलंय सांगा एलसीएफ किती आहे 4. सर 2. 2 आला. ओके. मी आणि 2 नंबर घेतो बघा 140 आणि 142. हे पण काय सांगा कॉन्झिक्युटिव्ह इव्हन इव्हन नंबर्स. नंबर आहे बरोबर. हो ओके. सर. मग मी इथे काय करणार सांगा 2 इंटू 70 2 इंटू 35 म्हणजे काय होणार सांगा 5 इंटू 7 बरोबर आहे. हो सर. ओके बरोबर. इथे काय लिहिणार मी सांगा 71 हा प्राईम नंबर आहे का. हो सर. हे सर. प्राईम नंबर. ओके. आता इथे पण जर बघितलं तर दोघांमध्ये कॉमन काय सांगा काय 2. त्यामुळे काय येणार एसटीएफ 2 दिला. आपण अनेक ट्राय करूया 2012 ट्राय करायची गरज आहे का ट्राय करायची गरज आहे का नाही. सर. डायरेक्टली मी सांगू शकणार डायरेक्टली काय सांगू शकणार सांगा एसटीएफ किती असणार 2. 2 असणार का ते लक्षात आलं तुमच्या. हो सर. ओके. मग तुम्ही तिथे लिहा स्टार करून लिहा. असे जर आले ना तर काढत बसायचं नाही. काय लिहिणार सांगा द एसटीएफ ऑफ 2 लिहून तेव्हा आहे उपयोगी पडणार बघा. कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर मार्क करून ठेवा बघा ही
सगळ्यांना लक्षात आलं? कुठलेही नंबर तुम्हाला देऊ दे, कुठलेही नंबर देऊ दे, जे काय सांगा कॉन्झिक्युटिव्ह नंबर असतील. समजा मला काय दिलं 2 0 5 1 2 5 2 5 2 आणि दुसरा नंबर दिला 2 5 8. देणार नाही, फक्त सांगतो मी तुम्हाला, एवढे काय कोण देत नाही. तर न बघता आपल्याला सांगायला पाहिजे याचं एसटीएफ काय असणार सांगा. 2. टूच असणार, कारण दोन्ही कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स आहेत बघ. तर 4 नाही असू शकत. हा, दोन कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स HCF 4 नाही असू शकत का? असू शकतो. तू कुठलेही नंबर सांग बघूया मला दोन ज्याचं 4 आहे असं. इथे बघ कुठलाही नंबर घे, समजा 12 आणि 14 घेतला, फॅक्टर्स काय येतात सांगायचे 2 into 2 into आणि याचे फॅक्टर्स काय येतात 2. हा. काय ना. कायम कायम कुठलेही दोन इव्हन नंबर असते ते कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर असेल तर त्याचे काय येतात सांगा एचसीएफ काय येतो 2. टूच येतो. क्लिअर सगळ्यांना? क्लिअर? हो सर. कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर असला तर नाही होत. सांगूया की रे, घेतोय की रे, मी घेतो, सगळं घेणार आहे मी. हे झालं क्लिअर सगळ्यांना? हॅलो, हो सर. झालं? हे लिहून घेतलं, मार्क केलं. ओके, म्हणजे जर तुम्हाला नंबर दिले समजा तर आपण डायरेक्टली त्याचं काय लिहायचं सांगा टूच लिहायचं, परत काढत बसायचं नाही. दुसरं समजा आपण आता ऑड नंबर घेऊया. समजा मी ऑड नंबर घेतला, समजा कुठला घेऊया 13 14 15 15 घेऊया आणि दुसरा 17 घेऊया. याचे फॅक्टर्स काय येतात सांगा 3 into 5 बरोबर आहे. आणि याचं काय येतो 1 into 17. 70. त्याचा एक फॅक्टर हे पण असतो, 1 पण असतो. ओके, आता जर प्राईम नंबर प्राईम फॅक्टर्स कुठलाच नाही पण म्हणून त्याचा हे काय असणार सांगा एचसीएफ काय असणार सांगा 1. 1च असणार. कुठलेही नंबर घ्या तुम्ही, कुठले समजा 71 आणि 73 घेतला. 73 1 हा प्राईम नंबर आहे, आपण दुसरा घेऊ. 73 पण प्राईम नंबर आहे ना. हो सर. 83 3. प्राईम नंबर आहे का? हो सर. तो पण प्राईम नंबर आहे. ओके, चला मग याचं काय होणार सांगा, कसं येणार ना, बरोबर ना. आणि याच्यामध्ये फॅक्टर्स मिळणार ते आपल्याला कसे मिळणार 17 multiplied by 5. 70 मल्टिप्लाय. सर हे कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स आहे का? इव्हन आहेत हे नंबर. कुठले नंबर्स आहेत हे इव्हन दिसत आहेत का तुला? सॉरी कॉन्झिक्युटिव्ह ऑड. तू झोपेत आहे? इथे काय सांगा ऑड आहे. जेव्हा कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर असतो तेव्हा त्याचा एचसीएफ काय असतो सांगा कायम काय असतो 1च असतो. क्लिअर सगळ्यांना? क्लिअर? हो सर. ओके, आता मी जर तुम्हाला असं काहीतरी दिलं ना 1 0 0 1 1 0 0 3 याचं जर तुम्हाला सांगितलं एचसीएफ काढा म्हणून काय सांगणार 1. 1च येणार. क्लिअर? हो सर. हा, हे Yes, पाहिजे तर लिहून घ्या, काय लिहिणार द एचसीएफ ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स इज 1. 1 असतो. सेम स्टेटमेंट लिहा, फक्त इथे काय लिहिलं सांगा ऑड बद्दल इव्हन बद्दल ऑड लिहा आणि इथे 1 बद्दल काय लिहायचं 2 बद्दल काय लिहायचं 1 लिहा. द एचसीएफ ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स इज 1. दोन्ही समजलं, इव्हन नंबर कॉन्झिक्युटिव्ह आणि ऑड नंबर समजलं सगळ्यांना? हो सर. चला तिसरं बघूया आपण. को प्राईम नंबर म्हणजे कोणाला काय माहित आहे? त्याच्या कॉमन फॅक्टर ओनली 1 आहे. 1 आहे. उदाहरणार्थ एक सांगा बघूया 2 नंबर 3 आणि 5. 3 आणि 5 प्राईम नंबर पण आहे. 13 15. 13 आणि 16. 4 आणि 15. ओके, 15. 13 आणि 16 घेऊया. 4 आणि किती सांगितलं 15. ओके, 15. सर 4 आणि 5. 5 आणि 15 येणार नाही. 5 Sir, आणि 15 13 येणार.
इथे बघा 5 आणि 15 काय येणार नाही बघा. याचे फॅक्टर्स काय असणार सांगा. सॉरी 1 into 5 असणार, बरोबर आहे. 5 चे काय असणार 1 into 5 आणि 15 चे काय आले 3 into 5 into 1. इथे 1 फॅक्टर आहे पण 5 पण दोघांमध्ये आहे ना, मग को प्राईम झाले का नंबर ते. त्यांचा फॅक्टर काय असायला पाहिजे, फक्त वनच असायला पाहिजे, त्यांना आपण को प्राईम म्हणतो. ओके, त्यामुळे 5 होणार नाहीये, को होऊ शकेल. ओके, हो होऊ शकेल. आता इथे बघा, जर आपण याचे फॅक्टर्स काढले, 13 चे फॅक्टर्स काय होतात सांगा. 1 आणि 13. 1 आणि 13. आणि याचे काय होतात सांगा. 2 4 2 multiply by 2 multiply by 2 multiply by 2. इंटू पाहिजे तर 1 घेऊया. याच्या दोघांमध्ये काय आहे सांगा. 1 common. 1 कॉमन आहे, त्यामुळे याचं काय होणार सांगा. HCF काय होणार सांगा. 1. 1 येणार. मग बघा सारखं की स्टेटमेंट लिहा, मी लिहायला पाहिजे का. इथे काय का, द HCF ऑफ 2 प्राईम को प्राईम नंबर इज 1. द HCF ऑफ 2 को प्राईम नंबर इज 1. झालं. लिहितोय सर. मी लिहायला पाहिजे का स्क्रीनवर, का लिहिताय. लिहितोय सर. ओके. झालं सर. झालं सर. ओके, चला नेक्स्ट जाऊ. मी तिन्ही समजलं ना. कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर, कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर आणि को प्राईम नंबर. त्याचा HCF आपल्याला समजला. ओके, नंतर नेक्स्ट. हो सर. ओके, मी तुम्हाला 2 नंबर दिले बघा. त्याचे आपण आधी काढूया. HCF काय किती येतो ते बघूया. त्याचं काय ना 2 into 2 into 3, बरोबर आहे. हो सर. त्याचं काय होणार 2 into 2 into 2 into 3, बरोबर आहे. हो HCF सर. किती आला. HCF किती आला. HCF किती 12. 12. मी आणि 2 नंबर घेतो बघा. 14, 20. याचं काय फॅक्टर येणार सांगा. 2 2 into 7, multiply by बरोबर. 7. याचं काय येतं सांगा. 2 2 into multiply by 2 into 7. 2 multiplied by 7. याचं फॅक्टर हे काय येतं सांगा. 14. ओके, हो सर. याच्यावरनं काय कन्क्लुजन तुम्ही काढू शकता. जर स्मॉलर नंबर बिगर नंबरचा डिवायझर आहे तर त्याचा HCF स्मॉलर नंबर येणार. स्मॉलर येतो. हा बघा, हा काय आहे सांगा. हा डिवायडेड बाय हा आहे, बरोबर आहे ना. हा काय आहे सांगा. याचा फॅक्टर हा आहे बघा. 28 चा फॅक्टर, एक फॅक्टर काय आहे सांगा. 14 आहे. ओके, त्यामुळे स्मॉलर नंबर काय असतो, काय काय. ओके, स्मॉलर नंबर काय असतो सांगा. काय असतं. HCF असतं. क्लिअर समजलं. लिहून देऊ तुम्हाला. सर बोल. एक डाऊट होता. बोल. जर तिथे डबल आहे तर डबल सोडून जर त्याच्या ऐवजी कुठला 4 आणि 28 असेल मग तसं नाही चालणार का हा रूल. थोडी या ना आपण, तुम्हीच सांगा. 4 4 आणि आणि 28 दिलं. 28 तर याचा HCF काय येणार सांगा तुम्ही. 2 into 2. हा किती येणार. किती येणार. 2 into 2. नाही, HCF किती येणार. त्याचं 2 into 2 येणार. ओके, हे काय होणार सांगा. 2 into 2 into किती होणार. 7. 7 होणार. नाही बरोबर आहे? चाललं सर. हं? त्यामुळे काय होणार सांगा. इथे HCF काय येणार. 4. 4 येणार. याचं बघा 28 चा 4 फॅक्टर नाहीये. फॅक्टर आहे ना. आहे सर. त्यामुळे हा नंबर काय असणार सांगा. त्याचा HCF असणार. म्हणजे सर कुठलाही फॅक्टर असेल तरी चालतो ना म्हणजे हा चालेल rule? चालेल चालेल. समजा मी तुला काय दिलं सांग. असं नंबर दिले.
तर याचा एचसीएफ मी डायरेक्टली मला सांगता यायला पाहिजे किती असणार Five. 5. क्लिअर समजलं तुला? मी समजा तुला काय दिलं हो सांगा, सर. 12 आणि 144 दिलं. ते काढत बसायचं नाही, कारण काय सांगा 144चा 12 हा फॅक्टर आहे. ओके, त्यामुळे दोघांमध्ये कॉमन काय ना 12 कॉमन येणारच ना. त्यामुळे एचसीएफ हो काय सर, असणार त्याचं? एचसीएफ काय असणार सांगायचं 12. 12. कोणाला काय प्रॉब्लेम आहे? Nice. नाही सर. म्हणजे पाहिजे तर लिहून घ्या. वेन वन नंबर काय लिहूया सांगा, वन नंबर काय लिहूया? Is double. Is half of another. हाफ असं नाही, हाफ इथे हाफ होता, Factor. इथे हाफ होता, Sir, factor. इथे लिहूया इज अ फॅक्टर. इज अ फॅक्टर ऑफ द ऑर्डर नंबर then the smaller number is काय ना सांगा, बरोबर आहे, HCF that question. बरोबर. हॅलो, हो हो सर. सर. ओके. मी तुम्हाला समजा काय दिलं सांगा, 25 दिलं आणि 725 दिलं. तर एचसीएफ काय ना त्याचा 25. 25 आहे ना, कारण याचा एक फॅक्टर हा आहे बघा. त्यामुळे काय ना सांगा 25 आहे त्याचा फॅक्टर आहे ना, एचसीएफ आहे ना. सगळ्यांना समजलं आता एचसीएफ मध्ये. मी 4 तुम्हाला काय सांगितलं, इव्हनचा कसा असते, 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन, 2 कॉन्झिक्युटिव्ह ऑड, को प्राईम नंबर, आणि वेन वन नंबर इज अ फॅक्टर ऑफ ऑर्डर नंबर असेल तर काय करायचं. एचसीएफ डायरेक्टली कसा काढायचा तुम्ही सांगितलं. सगळ्यांना क्लिअर? क्लिअर? Yes sir. Yes sir. ओके. आपण पुढे एलसीएम स्टार्ट करूया काय, त्याच्यावर अजून क्वेश्चन पाहिजेत तुम्हाला? तर पहिले HCF वर क्वेश्चन घेऊया. एचसीएम म्हणून घेतले, बऱ्यापैकी घेतले आपण एचसीएम काढण्यासाठी. ओके, चला काय कुठले मी देतो समजा 1012 1014. एचसीएम काय असणार पटकन 2 असणार. ओके, समजा मी नंबर दिले 133. 1 72. कशाला बाबा 72? 1 कशाला 72? 1 आहे ना सर. 1 येणार कोपऱ्यात. हा को प्राईम नंबर आहेत बघा, चेक करा. मी चेक केले नाही ना, चेक करा बघा. हा को प्राईम, दोन्ही को प्राईम नंबर आहे. 133 आधी मला सांगा, हे आहे का प्राईम नंबर आहे का? हो. प्राईम नंबर आहे, मग 1 येणे बरोबर ना. बघा मी हो सर. 1 येणार, कारण को प्राईम नंबर झाले. ओके, समजा मी तुम्हाला दिला 125 127. काढा बघूया पट, टाइम घ्या पाहिजे. One. One. Sir, one. का सांगा? Sir, कोण प्राईम नंबर को प्राईम नंबर नाहीये, दुसरं कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर. हे कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर होते, हे को प्राईम नंबर होते. क्लिअर? क्लिअर? हो सर. हो सर. मी तुम्हाला समजा नंबर दिले, काढा बघूया फॅक्टर काढा. आणि 2. हा 1002. 1002. 1002. याचे फॅक्टर्स काढायची गरज आहे का? नाही सर. नाही सर. नाही, कारण याचा डबल हा आहे ना, म्हणजे याचा हा फॅक्टर आहे ना. मग डायरेक्टली आन्सर काय लिहिणार आपण 10. हे सगळ्यांना समजलंय ना? समजलं नाही का? नाही सर Hello? समजले. सर 1 मिनिट बॅक पेज घेता का? काय ते? 1 मिनिट बॅक पेज घेता.
काय चुकलंय माझं? झालं. 133 बरोबर ना? प्राईम नंबरच आहे ना? तुम्ही सांगितलं म्हणून मी लिहिलंय हा. मी काय नाही केलंय. प्राईमच आहे. नाही कशाने भाग नाही जात ना? प्राईमच आहे ना? ओके. वन झिरो वन. 101. 133 ला 7 नी भाग जातो. मग मी तेच मगाशी विचारत होतो. हो सर 133 19 into 7. मग आपला तो 1 नसणार मग त्याचं. 133 काय होते सांगा? 19 into 7. 19 into 7. 19 into 7. ओके. आणि याचे फॅक्टर काय होतात सांगा? 8 into 9. 8 into 9. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये दोघांमध्ये कॉमन काय सांगा? 1च आहे ना. ते को प्राईम नंबर झाले. त्यामुळे आन्सर बरोबर आहे आपलं मग. ओके. कारण त्याच्यामध्ये कॉमन काय को प्राईम नंबर झाले ना ते. बरोबर ना? हॅलो. Yes sir. ओके. Yes. चला हे सर 101. 101. कारण काय सांगा, याचा फॅक्टर हा आहे ना, त्यामुळे आन्सर काय ना त्याचा 101. क्लिअर? जाऊ मी SCM कडे जाऊ का अजून पाहिजे? Yes sir. हो सर. हो सर. SCM. ओके. SCM म्हणजे बघण्यासाठी आपण मल्टिपल्स बघितलेले. मग परत एकदा मी रिपीट करतो का? 6 नंबर घेतला आणि 10 नंबर घेतला. याचा LCM काढायचा आहे. तर 6चं टेबल मी इथे लिहिणार. ओके. ओके. आणि याचं पण लिहिणार. आता याच्यामध्ये लोवेस्ट आपण बघणार आहोत. ओके. लोवेस्ट काय सांगा? लोवेस्ट कुठला कॉमन मल्टिपल आहे? तर त्यामध्ये दोघांमध्ये काय सांगा? 30 आहे. बरोबर आहे ना? त्यामुळे याचा LCM किती येणार सांगा? 30. समजते मी काय म्हणतो ते? त्याच्या पुढे पण असणार बघा. इथे जर आपण 50 घेतले, 60 घेतले, त्याचे काय होणार सांगा? 42, 48 किती होता? 54, 60. 60 पण कॉमन आहेत बघा दोघांमध्ये, पण 60 असणार का? नाही. त्याच्यातला लोवेस्ट कुठला आहे सांगा? 30 आहे. त्यामुळे याचं LCM काय आहे ना सांगा? 30. पण ही मेथड नाही वापरणार आपण. ओके. आपण काय करणार? मगच सारखंच परत एकदा बघूया. 2 मेथड तुम्हाला दाखवतो बघा. त्याचे मी फॅक्टर्स काढणार. फॅक्टर्स काढण्यासाठी काय करणार सांगा? 2 into 3. याचे पण फॅक्टर्स काढणार. 2 into 5 काढणार. पहिल्यांदा मी कॉमन असलेले फॅक्टर्स लिहिणार. आणि कॉमन नसलेला कुठला आहे? याच्यामध्ये 3 आहे, याच्यामध्ये 5. आन्सर काय आहे सांगा? 3. ओके. दुसरे एक मेथड मी तुम्हाला इथेच दाखवतो बघा. इथे 6 लिहायचे, इथे 10 लिहायचे. ओके. पाहिजे तर आपण अशा लाईन्स काढूया. ओके. यांना दोघांना कशाने भाग होते सांगा? 2 ने भाग जातो. 2 3 जा 6, 2 5 जा 10. आता 3 आणि 5 ने कशाला भाग जातो का? सर 3 चा भाग जाईल, त्याच्यानंतर 5 चा भाग जाईल. ओके. मग मी पहिल्यांदा काय करतो सांगा? 3 ने 3 ला घालवतो. इथे 1 राहणार. याला जात नाही म्हणून मी तो नंबर तसाच खाली घेतो. नंतर मी काय करणार सांगा? इथे 5 ने याला घालणार. हा नंबर असाच घालणार. इथे 1 आणि इथे 1. हे आपले काय झाले सांगा? याचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला काय मिळालं सांगा? LCM. ही 2-3 उदाहरणं दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके. हा बोल. सर ही सेम मेथड आपण HCF साठी पण वापरू शकतो ना? HCF वापरू शकतो, पण 1-2 एकच बघा ना, ती पण बरी आहे ती. त्याच्यामध्ये कॉमन असलेलं घ्यावं लागेल. कॉमन नसेल तर थांबायला पाहिजे. ओके. Yes, sir. आता इथे समजा SCM काढायचं आहे आपल्याला. HCF काढायचं आहे. तर मी काय केलं असतं सांग? सेम केलं असतं. सेम केलं असतं. फक्त काय करणार सांग? कॉमन असेल तरच मी इथे घेणार. आता या दोघांमध्ये कॉमन आहेत का याच्यामध्ये 2 मध्ये? नाही. आणि नाही. त्यामुळे हा माझा काय आला सांगा?
HCF. HCF झाला. इथे थांबायचं कॉमन नसेल आणि पुढे तुम्ही गेला ना तर आपल्याला काय मिळणार सांगा? LCM. ओके, ही पण बघा, ही पण दोन्ही सेम आहेत बघा, फक्त इथे पुढे जायचं नाही एवढे लक्षात घ्या. ओके, दोन्ही आपण काय करूया, LCM आणि HCM एकाच वेळी काढूया पुढच्या ह्याच्यामध्ये. ओके, इथे बघा मी तुम्हाला समजा दिला, आधी मी दोन दाखवतो तुम्हाला. ओके, समजा कुठला नंबर घेऊया आपण, 16 घेऊया, 20 घेऊया. मी काय करणार, 16 लिहिणार, 20 लिहिणार, दोन्ही मीटरने बघूया. याची काय करणार सांगा, फॅक्टर्स काढले तर काय होता, 2 into 2. ओके, याचे काय होतं सांगा, 2 into 10, 2 into 5. ओके, जर आपण बघितलं तर इथे कॉमन काय 2 आहे, इथे कॉमन काय 2 आहे, इथे कॉमन काय नाहीये, 2 into 2 नाहीये आणि 5 नाही. ओके, किती येतं, एलसीएम किती येतो सांगा त्याचा, एलसीएम किती आला, 80 आला. आणि एलसीएम एससीएफ किती आहे सांगा मला, एससीएफ किती आहे, 4. 4 आहे. कारण कॉमन काय बघा, दोन कॉमन आहेत ना. आता ह्या मीटरने झालं, इथे मी काय करणार सांगा, 2 ने डिवाइड होतं दोघांना, परत 2 ने होतं. ओके, इथपर्यंत थांबलं तर मला काय मिळालं सांगा, इथे हे काय मिळालं मला, काय मिळालं, HCF. आता काय कॉमन नाही आहे बघा दोघांमध्ये. ओके, आता मी काय करणार सांगा, याला परत 2 ने डायरेक्ट केलं, 2 ने करण्यापेक्षा डायरेक्ट 4 ने केलं तरी चालेल, पण 2 ने करूया आपण. हे तसंच मी खाली आणलं, याला 2 ने केलं, हे तसंच खाली आणलं. आता याला काय करणार, 5 ने केल्यावर मला काय मिळालं सांगा, इथे पण 1 मिळालं, इथे पण 1 मिळालं. त्याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर सेम आन्सर येणार. सगळ्यांना समजते, सगळ्यांना समजतंय, हो सर. हॅलो. ओके ओके, आणि एक घेऊया आपण, मी एक घेतो, नंतर तुम्ही करा. समजा तुम्ही सांगा, 2 नंबर सांगा, कुठलेही सांगा, कुठले घेऊया, 2 डिजिट नंबर घेऊया. 24, 26, 26 आणि 24. 24. ओके, तर याचे फॅक्टर्स काय आहेत सांगा, 2 into, बरोबर, इथे काय येतं, 12 येतात. 12चं काय होतं सांगा, बरोबर ना. ओके, आता कॉमन काय बघा, दोघांमध्ये 2 आहे. कॉमन याच्यामध्ये नसलेले आपण पण घेणार आहोत. इथे काय सांगा, 2 into 2 into 3. त्याचं मल्टिप्लिकेशन करा आणि मला सांगा किती होतं, 208 येतं का, बघा, बरोबर. हॅलो, Yes, sir. ओके, 12 वाटतं. हा काय आलं, 312 येते. 312 येतं. हो सर, 312 येतं. ओके, हे काय, हा into 3 आहे ना. ओके, मी डबल केलं ते. ओके ओके, सॉरी. इथे आपल्याला काय मिळालं सांगा, 26, 52, 52 झाल्यानंतर 104 मिळाले. 3 टाइम्स करायला पाहिजे, बरोबर. हे त्याचं काय आलं सांगा, हे काय आलं, HCM, बरोबर. आणि HCF किती आलं असतं सांगा, याचा HCF किती आला असता, 2 आला असता, 4 नाही, 2. ओके, आता या मेथडने जाऊया बघा, दोघांना 2 ने डिवाइड होऊ शकतं. आता दोघांमध्ये कॉमन कुठला नंबर आहे जो डिवाइड करू शकतो असा नाहीये. मग मी काय करतो, पहिल्यांदा याला भागून टाकूया. 13 1 जा 30. इथे मी 12 खाली घेतो. आता 12 ला कशाने डिवाइड होऊ शकतं, 2 ने. 6 ला कशाने होऊ शकतं, 2 ने होऊ शकतं. 3 ला कशाने होऊ शकतं, 3 ने. हे आपला काय झालं सांगा, एलसीएम झाला, जो आपण मगाशी काढला तसा झाला. समजला. हॅलो. Yes, sir. हो सर. हो सर. हो सर. समजा आपल्याला काय दिले सांगा, 3 नंबर दिले, 24, 15,
आणि समजा 80. तर सेम करायचं. काय करायचं? फक्त काय करायचं? 15, 24 आणि 8. पहिल्यांदा काय करायचं? कॉमन कुठला नंबर आहे का बघा. त्यांना डिव्हिजिबल असलेला 3 आहे. इथे 8 आहे ना, इथे 5 आहे ना, इथे 6 आहे. आता असा नंबर बघायचा किंवा तिघांना पण चालेल, दोघांना पण चालेल. असा कुठला नंबर आहे? 2 ने होतं बघा. मग इथे काय होणार? 4 होणार, इथे 3 होणार. आता ह्याला काय होऊ शकतं सांगा? 2 ने परत होऊ शकतं, बरोबर आहे. ह्याला काय करायचं ना, तसंच खाली आणायचं. याला काय होऊ शकतं? 2 ने होऊ शकतं. आता काय राहिलं सांगा? याला 5 ने होणार. हे 1 झालं, हे 3 खाली आलं, त्याला 3 ने. म्हणजे इथे 1 राहील. हे आपलं काय आहे ना सांगा? HCF आहे, LCM आहे ना, सॉरी. क्लिअर? क्लिअर? आणि मला सांगा LCM काय आलं असतं? SCF काय आलं असतं त्याचा? 3. LCM 3 आलं असतं, कारण इथपर्यंत कॉमन एकालाच होतं, पुढे काहीच कॉमन नव्हतं. त्याचं मल्टिप्लिकेशन केला तुम्हाला काय मिळणार सांगा? LCM मिळणार. क्लिअर? क्लिअर? हा, आणि घ्यायला पाहिजे त्याच्यावर चालं. जे काय आन्सर येईल ते काढा तुम्ही. तुम्हाला जमतं ना मल्टिप्लिकेशन जमतं. इथे इझी कसं आहे बघा. 5 to the 10, 10 to the 20, 20 to the असं करायचं आणि नंतर 3 9 ने त्याला मल्टिप्लाय करायचं. झालं. चला, आणि घ्यायला पाहिजे याच्यावर. हॅलो, नाही सर, समजलं सर. सगळ्यांना ना? सगळ्यांना ना? नाही सर. सगळ्यांना समजलं? हो तरी कोण असेल तरी बोला, नाही समजलं तर. ओके. आता मगाच आपण काय करूया सांगा. समजा मी 2 इव्हन नंबर घेतले, त्याचं आपण काय करूया सांगा? LCM काढूया. त्याचं काय होतं सांगा? 2 into 3 बघितलं आपण, आणि याचं किती बघितलं आपण? 2 into 2 into 2. LCM काय येतो बघा? काय येतो? 2 कॉमन घेतले, 24. 3 into 2 into 2 किती आला? 24. 24 आला. ओके. मी आणि 2 इव्हन नंबर घेतो. 2 into 5, 2 into 2 into 2 किती काय होते बघा? कॉमन 2 into 5 into 2 into 2 किती आलंय? 60. ओके. आणि मी 2 नंबर घेतो, कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर घेतो. 2 into 7, 2 into 2 into 2 into 2 into 2. ओके. म्हणजे याचं काय मिळालं मला सांगा? 2 into 7 into 2 into 2 into 2 into 2 किती येतं बघा? 112. किती? 112. बरोबर सांगितलं ना? काय जादा आहे ना पोते? नाही सर, बरोबर आहे. बघ परत एकदा बघ. हो मी सर. 2 एकदा जादा घेतलं बोटे, 2 जादा घेतलं एकदा. बरोबर. बरोबर? हा. 112. ओके. याच्यावरनं काय तुम्हाला काय दिसतंय का? थांबा, मी आणि काय घेतो मला सांगा. आणि 2 नंबर घेतो. 4 चं काढतो मी. 2 into 2, 2 into 3. त्याचं काय होणार सांगा? 2 into 2 into 2. 4 3 12. सर वरचं 112 कसं येईल? ते 118 येईल ना? 112. कुठलं? 118. हे वरचं 46 118 लेक्चर नसतं करत. समजत आहे का? नाही सर, बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर सर, आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. झालं? ओके. त्याच्यावरनं काय ऑब्झर्वेशन काय सांगा? सर, 2 नंबरचे प्रोडक्ट त्यांच्या LCM च्या डबल असतो. डबल असतो. इथे जर आपण प्रॉडक्ट केला तर किती आला सांगा?
48 आला. एलसीएम किती आला? 24 आला. इथे प्रॉडक्ट केला तर किती आला? 120 आला. त्याचं एलसीएम किती आला सांगा? 60 आला. म्हणजे जर दोन कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर असतील तर त्याचा एलसीएम काय असतो सांगा? त्या प्रॉडक्टचा हाफ असतो. ओके, हा प्रॉडक्ट काढायचा आणि त्याचा काय करायचा? हाफ. हे काढत बसायची गरज नाही. याचं पण जर तुम्ही केलं ना तर बहुतेक 224 येतं, बरोबर आहे? 24. त्याचा हाफ आपलं काय आलं सांगा? हे आलं. याचं पण जर प्रॉडक्ट केला तर किती आला? 24 आला. बरोबर बरोबर. त्यामुळे जर मला समजा दोन नंबर दिले असते आणि याचं एलसीएम काढायला सांगितलं, किती काढणार? डायरेक्ट मी सांगू शकतो किती येणार सांगा? बरोबर. मी काय करणार? याचं प्रॉडक्ट करणार. याचं प्रॉडक्ट किती येतो? 480 येतो. डिवायडेड बाय 2 कर. सगळ्यांना समजतंय? बोल बोल, डायरेक्टली बोल. बोल ना कुलकर्णी. हा बोल. सर तर हे जे रूल आहे ते फक्त 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबरलाच ऍप्लिकेबल आहे ना? बरोबर बरोबर. हा. ज्या ठिकाणी मी सांगितलं ना त्याच ठिकाणी वापरायचे, दुसऱ्या ठिकाणी नाही चालणार. क्लिअर? ओके. पाहिजे तर लिहून घेणार तर लिहून घ्या. काय लिहिणार सांगा? द एलसीएम ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर ही काय लिहिणार सांगा? काय लिहिणार? हा देअर प्रॉडक्ट. याचा अर्थ समजला सगळ्यांना? अर्थ समजला? हो सर. त्यामुळे जर मला असं विचारलं ना याचा काढायचं आलं तर पटकन मी सांगू शकतो. म्हणजे हे काढायची गरज नाही. डायरेक्टली काय करायचं? याचा प्रॉडक्ट काढायचा आणि हाफ करायचं. बरोबर. समजलं? हो सर. मी आता लेक्चर 4:30 पर्यंत घेणार आहे. कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? नाही ना? काही कोणाला नाही ना प्रॉब्लेम? चला जाऊ पुढे मी. ओके. प्रसन्नाला झोप यायला लागली, झोपेत बोलतोय. बोल. पण 20 आणि 24चा एलसीएम 120 पण होऊ शकतो ना? अरे सॉरी, ते कॉन्झिक्युटिव्ह नंबर नाहीच आहे. तुम्ही पण माझ्या लक्षात सांगितलं नाही. ओके, कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहेत का ते? सॉरी, 20 आणि 22 असायला पाहिजे. सॉरी, किती होतात मग? 440 होतं. त्याचा हाफ केलं तर काय होतं सांगा? 220 होतं. आता बरोबर ना? येस सर. कॉन्झिक्युटिव्ह दिलं नाही मी, कॉन्झिक्युटिव्ह दिलं नाही. हे सगळ्यांना झालं क्लिअर? हो सर. हा, म्हणजे जर कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर असेल तर काय करायचं? त्याचं प्रॉडक्ट करायचं आणि त्याचा हाफ करायचं. झालं. नेक्स्ट बघा. समजा मी नंबर दिले 3 आणि 5. त्याचं हे काय होतं सांगा? किती येतं? 15 येतं. बरोबर आहे. एलसीएम 15 आहे ना. दुसरे नंबर घेऊया आपण. कुठले घेऊया? 21, 23 घेतलं. ओके, तर काय होतं सांगा? 3 into 7 आणि हा प्राईम नंबर आहे त्यामुळे असं होणार. त्यामुळे त्याचं काय होणार सांगा? 3 into 7 into 20. त्याचं जर प्रॉडक्ट असणार तो काय असणार सांगा? त्याचं हे 473. ओके. इथे मी दुसरे सिंपल नंबर एकदम असे नंबर घेतो. 1 into 7. त्याचं काय येतो सांगा? 3 into 3. त्यामुळे काय होणार सांगा? एलसीएम काय होणार सांगा? 3 into 3 into 7. किती होता? 63. हा? 63. 9 7 63. 6. आता इथे बघा, याचं जर प्रॉडक्ट केलं तर किती होतं? 15. 15 येतं. याचं प्रॉडक्ट केलं तर माहित नाही किती होतं ते बघा. याचं प्रॉडक्ट केलं तर किती होतं? 63. 63.
याचं सुद्धा प्रॉडक्ट काय ना त्याचा एलसीएमच येणार आहे. लक्षात आहे? हा, ही समजले का तुम्हाला? जर मगाशी कोणीतरी विचारलं ना ऑड नंबर काय विचारलं, ऑड नंबरचं काय असतं सांगा? कॅल्शियम काय करतो, त्याचं प्रॉडक्ट काढायचं. 2 नंबर तुम्हाला समजा मी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं सांगा, 99 आणि 101चं कॅल्शियम काढा. तर काय करायचं, या दोघांचं प्रॉडक्ट काढायचं, प्रॉडक्ट करायचं आणि आन्सर द्यायचं. क्लिअर? त्या दोघांचं प्रोडक्टच आन्सर असतं. तर असतं. हे कशासाठी लागू करणार लक्षात आलं तुमच्या? कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर असायला पाहिजे. कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर असेल तर काय करतो, प्रॉडक्ट करायचं आणि हाफ करायचं. ओके ओके, पाहिजे तर लिहिणार तर लिहून घ्या तिथे 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर. बरोबर आहे ना? एलसीएम इव्हन नाही, एलसीएम ऑफ 2 ऑड नंबर is their product. झालं? हो सर. नो सर, नाही सर, एक मिनिट. ओके. एचसीएफ काय बघितलेलं आपण? एचसीएफ कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबरचा 1. 1 बघितलेला, आणि कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबरचा काय बघितलेला? 2. 2 बघितलेला. 2. सर झालं सर. ओके. सेम काय करू शकतो आपण, जर को प्राईम नंबर असतील ना त्यांना पण लागू पडतं सेम. ओके, हे को प्राईम नंबर आहेत बघा, त्याचा एलसीएम काढायला सांगितलं ना तर त्याचं काय करायचं, प्रॉडक्टच काढायचं. क्लिअर? दोघांसाठी लागू पडतं. ओके, जर काय असेल को प्राईम 2 नंबर दिलेले असतील त्याचा एलसीएम विचारला किंवा कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबरचा एलसीएम विचारला तरी आपल्याला काय मिळणार सांगा, प्रॉडक्ट काढायचा त्याचा. क्लिअर? पाहिजे तर लिहून घ्या, एलसीएम ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नाही, एलसीएम ऑफ 2 को प्राईम नंबर इज देअर प्रॉडक्ट. द एलसीएम ऑफ 2 को प्राईम नंबर इज देअर प्रॉडक्ट. को प्राईम म्हणजे ज्याच्यात एक पण फॅक्टर कॉमन नसतं ना? 1 कॉमन असतो, फक्त 1 कॉमन असतो. हा. ओके, झालं? एलसीएम ऑफ 2 को प्राईम Yes, नंबर sir. इज देअर प्रॉडक्ट. चला जाऊ मी पुढे. हो सर. ओके, दुसरं काय घेतलं सांगा, समजा मी काय घेतलं, 5 आणि 15 नंबर घेतला, त्याचा आपण एलसीएम काढूया. काय होणार सांगा, 1 into 5 तर काय होतंय सांगा, 3 into 5. बरोबर आहे? मग याचा काय होणार सांगा, 5 कॉमन आहे आणि कॉमन कुठला नाही, 3 आहे, म्हणजे कॅल्शियम किती आला, 15 आला. दुसरा मी नंबर घेतला 4 आणि समजा 16 घेतला, इथे काय होते सांगा, 4 म्हणजे 2 into 2 होतं, आणि इथे काय होतं सांगा, 2 into 2 into 2 into 2. एलसीएम किती मिळतो मला, इथे कॉमन बघा, हे झाले, आणि 4 म्हणजे काय होते सांगा माझं, किती एलसीएम 16 घेतला. ओके, समजा मी काय घेतलं, 5 आणि 20 घेतला, किती आला एलसीएम, 20 आला. तर याच्यावरून आपण काय सांगू शकतो सांगा, मगाशी काय करायचं सांगा, एक जर दुसऱ्याचा फॅक्टर असेल, 15चा फॅक्टर 5 आहे,
तर एचसीएम काय असतो सांगा, एचसीएफ काय असतो सांगा, 5. आणि दुसरा जो मोठा नंबर असतो तो काय असतो कायम, एलसीएम. मी काय म्हणतो लक्षात आलं तुमच्या? हॅलो हॅलो, इथे हो बघा, सर. येस सर. 16चा फॅक्टर कोण आहे, 4 आहे, हो आहे. मग हा त्याचा काय होणार सांगा, एचसीएफ होणार. आणि हा नंबर काय होणार सांगा, एलसीएम. हे काढत बसायची गरज नाही. ओके, मी समजा तुम्हाला काय दिले, 2 नंबर दिले, 101 आणि 404 दिला. तर हा त्याचा काय असणार सांगा, एचसीएम असणार. आणि हा काय असणार, एचसीएफ असणार. आणि हा काय असणार सांगा, एलसीएम. सगळ्यांना समजतंय? हो सर. कुणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? नो सर. ओके, हे पाहिजे तर लिहून घेणार तर लिहून घ्या. लिहून पाहिजे का लिहून काढता तुम्ही? सर सांगा तुम्ही. सांगा. वेन वन नंबर is a factor of the other number, then कालिना सांगा, कुठला नंबर ग्रेटर काय स्मॉलर? ग्रेटर. एलसीएम असतो. ग्रेटर नंबर इज काय असतो, एलसीएम. एलसीएम. मगाशी काय बघत होतो आपण, स्मॉलर नंबर काय असतो, एचसीएफ असतो. आणि हे ग्रेटर नंबर काय असतो सांगा, एलसीएम. झालं सर. झालं. ओके, इथे बघा, दोघांचे मला एलसीएम करा आणि एचसीएम करा, सांगा बघूया किती येतात ते. 15चा एचसीएफ किती येतो आणि एलसीएम किती येतो? एचसीएफ. किती? एचसीएफ. सर एचसीएफ 5 येतं. एचसीएफ 5 येतो. ओके, आणि एलसीएम 60. 16 60. 60. ओके, सगळ्यांचे आले ना बरोबर? मी समजा 2 नंबर आणि दिले तुम्हाला, 4 आणि 12. मला सांगा एचसीएफ किती येतो आणि एलसीएम किती येतो? सिंपल आहे. 4 आणि एलसीएम 12. ओके, मी समजा तुम्हाला नंबर दिले 5 and 12 दिला. सर एचसीएफ 1 आहे आणि एलसीएम 60 आहे. सर एचसीएफ 1 आणि एलसीएम 60. ओके, आता मला सांगा याचं मल्टिप्लिकेशन करा, किती येतं बघा. 300. 300. 300. याचं मल्टिप्लिकेशन करा, किती येतं? 48. 48. याचं मल्टिप्लिकेशन करा, किती येतं? 60. याचं मल्टिप्लिकेशन करा, 300. इथे किती येतं? 48. इथे किती येतं सांगा? 60. आता इथे आणि इथे बघा, इथे आणि इथे बघा, इथे आणि इथे बघा. येस सर. काय? Sir, product of numbers is equals to product of HCF and LCM. एचसीएफ म्हणजे मी असं लिहिलं तर चालेल बघा, एचसीएफ इंटू एलसीएम LCM is इज equals इक्वल टू फर्स्ट नंबर into second. सेकंड नंबर.
हे समजलं ना? बघा बघा इकडे बघा, दोन्ही सेम आहे, इकडे पण दोन्ही सेम आहे. पाहिजे तर मी काय करतो सांगा, आणि एक नंबर घेऊया आपण. तुम्ही सांगा 2 नंबर कुठल्या? 68 आणि 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 40. 42 काढा बघूया. कोणाला झोप यायला सुरू झाली का नाही अजून? सगळीकडे पाऊस आहे की नाही आहे? नाही आमच्याकडे खूप पाऊस आमच्याकडे खूप पाऊस पडतोय. पण झालं कुठे गोव्याला सेम सर. किती त्याचा एचएफ किती? 4 हो, मी काढत नाही हा, तुम्ही सांगता ते लिहितोय मी. सर 2 तू सर HCF 2 आहे आणि LCM 1288 येत आहे. 1288. ओके, तुमचं बरोबर काय आहे की नाही ते आपल्याला इथे समजेल. याचं मल्टिप्लिकेशन आणि याचं मल्टिप्लिकेशन सेम येतं का बघा. सर HCF 2A आणि LCM 1428. 14 काय 1228? 14. 1428. हे चुकलंय काय कोणाचं ते? इथे काय होणार सांगा, फॅक्टर्स काय होणार याचे? 34 होणार बरोबर. 34 होणार बरोबर. 17. हे 21 होणार. 21 म्हणजे बरोबर. हां 7. ओके, मग काय होणार सांगा? 2 HCF. 2 LCM होणार बरोबर आहे. नंतर 2 into 2 into 3 into 7 into 17 किती येतं बघा. सर 1428. 1428. ओके, आता याचं सुद्धा मल्टिप्लिकेशन केलं ना तेवढे यायलाच पाहिजे. बघा 2856. हा, 2856. या दोघांचं मल्टिप्लिकेशन. हो सर. कोप्राईम नंबर नाही सर ते. को प्राईम असू दे नसू दे काय फरक नाही पडणार. तू कॉमन काढला ना. तू कॉमन काढला म्हणून काय याचं हा सर इक्वल याचं 41,428 into 5 into 2. किती होता? 2856. 856 येतात आणि 56 sir. 42 equals to सुद्धा 2856 येतात. 2856 सर. हा बरोबर आहे ना, मग याचं पण तेवढं झालं ना. येस सर. बरोबर आहे ना, काय चुकलं नाही. बरोबर आहे की याचं मल्टिप्लिकेशन करा म्हटलं मी. याचं मल्टिप्लिकेशन आणि याचं मल्टिप्लिकेशन सेम यायला पाहिजे. ओके, हे समजलं ना सगळ्यांना? HCF इंटू सर आपण असं पण लिहू शकतो ना की HCF into LCM is equals to X into Y. हा लिहू शकतो ना, तोच मी तेच लिहिलं ना. फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर म्हणजे तेच झालं ना शेवटी. बरोबर ना? तसंच म्हणते ना तो. काय म्हटलं तू Yes, परत? sir. सर मी म्हटली HCF into LCM is equals to X into Y. ओके, तू याला एक म्हटलं चालेल ना. ओके, मी असं Yes, पण sir. म्हणेल. काय प्रॉब्लेम आहे? नाही सर. हा, फर्स्ट नंबरला मी नाही, हे sir. म्हटलं, काही प्रॉब्लेम नाही ना. ओके, फक्त हे लक्षात घ्या, फर्स्ट नंबर इंटू सेकंड नंबर. ओके येस सर. ओके. आणि कुणाला याच्यावर काय प्रॉब्लेम वर्ड प्रॉब्लेम मी घेणार आहे, पण नेक्स्ट लेक्चरला घेतो मी ते. ओके, ते फक्त 7वी 8वी साठी घेणार, 6वी साठी गरज नाही ते. ओके, 6वीच्या समजलंय काय सगळ्यांना हे
जे कोण सहभागी झाले त्यांना? हो सर. हॅलो. ओके. 7वी 8वीच्याला परफेक्ट समजलाय? हो हॅलो. हो सर. कोणाला काय डाऊट आहे तर विचारा. हो सर. ओके. नाही आता याचा सर. आपल्याला कुठे कसा वापर करायचा ते महत्वाचं आहे. एलसीएम केव्हा काढायचं, एचसीएफ केव्हा काढायचं. त्याच्या अगोदर तुम्ही काय करा माहिती, सगळे प्रॉब्लेम सोडवा. म्हणजे एलसीएम कसा काढतात तो बघा, नंतर केव्हा काढायचा. एलसीएम एखादा समजा वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला असेल तर तो केव्हा काढायचा असेल तर मी तुमच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये घेतो. ओके. 7वी 8वीला मी एकत्र करतो आणि घेतो ते. क्लिअर? प्रसन्न, काय प्रॉब्लेम आहे? हा सर. समजलं सगळ्यांना? हो सर. ओके. आणि काय विचारायचं विचारा. नाही सर. हं? काय नाही नाही तर थांबूया. आधी अजून प्रॉब्लेम घ्यायला पाहिजे तर घेतो, नाही तर थांबूया आपण. थांबूया सर. थांबूया. ओके चालेल. चला मग. सर थँक्यू सर. बाय सर.